लेमनी असा फ्लेवर मस्त येईल. जास्ती नाही टाकायचं ना, थोडंसंच टाकायचं नाही तर कडू होईल ते. आणि थोडं मीठ. वाह, सारण तर भारी दिसतं एकदम. जाऊ दे थोडेसे हर्ब्स, मिक्स हर्ब्स. आता गॅस बंद केलेला आहे इकडे आणि या सारणाला थोडंसं थंड करून घेतोय. त्याला आपण थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि आता इकडे आपण पॅन गरम करायला ठेवूया. एका बाजूला तांदळाची पिठी. आता इथे तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल म्हणजे पूर्ण तळून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. मी इथे याला शॅलो फ्राय करणार आहे. या दोन गोष्टी मिक्स केलेल्या आहेत. याला असं हातावर दाबून घेतोय आणि मध्ये मी याच्यात सारण भरणार आहे. आणि आता याला आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. थोडं तेल घेतोय तव्यावरती आणि याच्यात टाकणार आहे हे कटलेट्स. मंडळी याला मस्त आता मी गोल्डन ब्राऊन दोन्ही बाजूने करून घेतो आणि प्लेटमध्ये काढून सर्व करतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पेपरकॉर्न पनीर कटलेट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं पनीर, ब्रेड क्रम्स, उकडलेले मक्याचे दाणे, तांदूळाचं पीठ, उकडलेला बटाटा, कॉर्नफ्लोअर, कापलेली लाल सिमला मिरची, रवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, काळं मीठ, चिरलेला लसूण, लिंबू, चिली फ्लेक्स, मीठ आणि मिक्स हर्ब्स. कृती: एका बाउल मध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, काळं मीठ, 2 चमचे ब्रेड क्रम्स, 1 चमचा कॉर्नफ्लोअर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून नीट मिसळून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, कापलेली लाल सिमला मिरची, चिरलेला लसूण, उकडलेले मक्याचे दाणे, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, किसलेला पनीर, किसलेली लिंबाची साल, मीठ आणि मिक्स हर्ब्स घालून सर्व एकत्र परतून सारण थंड करून घ्यावं. एका प्लेट मध्ये रवा आणि तांदूळाचं पीठ मिसळून घ्यावं. बटाट्याच्या मिश्रणाची पारी करून त्यामध्ये कॉर्नचं सारण भरून पारीच्या कडा बंद करून घ्याव्यात. तयार कटलेट्स रव्याच्या मिश्रणामध्ये घोळवून पॅन मध्ये तेलावर शॅलो फ्राय करून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत.